पण जे जीवनभर साधना करतात त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा इतकासा अभिमान आल्याबरोबर तिळभर होय अभिमान मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी होया अभिमान, 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 मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, तिळभर जरी होय अभिमान, तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भर देवा, मेरू तो समान भार देवा, तिळभर जरी होया अभिमान, तिळभर जरी होया अभिमान. तिळभर जरी अभिमान असला तरी चालत नाही. हृदयस्थो जनार्दन, प्रत्येकाच्या चित्तात परमात्मा, परमात्म्याच्या सत्तेनच सगळं चाललेलं आहे. त्यांना आतल्या दालनामध्ये प्रवेश मिळाला नाही. भगवान परमात्माच बाहेर आलेली आहेत आणि त्यांनी दिलेला शाप शिरसावध्य मानलेला. ते दोन्ही जय आणि विजय राक्षस झालेले रावण आणि कुंभकर्ण. द्वारावर असलेले रक्षक ते देखील भक्त होते आणि त्यांच्या उद्धाराकरताच भगवान परमात्मा रामचंद्र प्रवेश झाले. प्राकट्याचा विचार आलेला आहे. या रीतीनं अनेक कारण अशा प्रकारचे आहेत. एक भानुप्रताप नावाचा राजा होता. प्रताप भानू तो चक्रवर्ती राजा झाला. त्यांनी अनेक राजांना हरवलेला आहे. सगळ्यांचं राज्य हरण केलेलं आहे आणि चक्रवर्ती राजा झाला. अनेक देशोदेशींच्या राजांना हरवल्यामुळे एक राजा जो आहे त्या राजाचं राज्य केल्याबरोबर त्यांनी वनगमन केलेलं आहे आणि त्यांनी मुनिरूप धारण केलेलं आहे. त्याचा एक मित्र होता राक्षस कालकेतू नावाचा. या कालकेतू राक्षस हा त्या जो राजा हरला होता ज्यांनी वनगमन केलं होतं त्याचा मित्र अशा प्रकारचा तो होता. हा प्रताप भानू जो आहे या प्रताप भानूचा भाऊ एक मंत्री. हा प्रताप भानू जो होता हा एकदा शिकार करण्याकरता जंगलात गेलेला आहे. त्याच जंगलामध्ये हा जो ज्याचं राज्य हरण केलं होतं तो राजा एक कुटिया बांधून निवास करत होता. त्याचा जो मित्र होता कालकेतू राक्षस, या कालकेतू राक्षसानं रूप बदललेलं आहे. रानडुकराचा अशा प्रकारचं रूप धारण केलेलं आहे. रूप बदलणारा हा राक्षस होता. हा वनामध्ये काही शिकार मिळत नाही म्हणून त्या रानडुकराच्याच मागे लागला आणि तो कधी पळायचा, कधी छुपून जायचा, कधी लपायचा. त्याच्या मागे हा प्रताप भानू घोड्यावर बसून त्याचा पाठलाग करत होता. पुढे जंगलात गेल्यानंतर त्या घोड्यावर बसून सुद्धा त्याला प्रवास करता येईना. त्याने घोडा एका ठिकाणी बांधून टाकला आणि त्या कालकेतूच्या म्हणजे त्या रानडुकराच्या तो मागे लागला. पण ते अदृश्य अशा प्रकार झालं.
त्याला फक्त त्या कुटीपर्यंत त्या प्रताप भानूला न्यायचं होतं, त्याप्रमाणे नेलेलं आहे. तिथे गेल्यानंतर हा जो ज्याचं राज्य हरण केलेला राजा जो होता तो साधू रूपामध्ये अशा प्रकारे तिथे कुटिया बनवून राहत होता. प्रताप भानूला भयंकर तहान लागलेली आहे, भूकही लागलेली आहे आणि संध्याकाळची वेळ व्हायला आलेली आहे. त्या कुटियाजवळ घोडा घेऊन गेलेले आहेत, त्याचं स्वागत केलेलं आहे, यांनी जाऊन दर्शन घेतलेलं आहे. त्या राजाने मात्र या प्रताप भानूला ओळखलेलं आहे, यांनी माझं राज्य हरण केलेलं आहे. आता नामी संधी आहे, याचा आपण काटा काढायचा, पण वेगळ्या पद्धतीने. याला कशा रीतीनं आपल्याला म्हणजे याचा नाश करता येईल हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये होता. केवळ ऋषीचं रूप अशा प्रकारचं होतं, बाह्य वेशानं रंगलेला होता तो. त्याला विचारलं की आपण केव्हापासून राहता, तुमचं नाव काय? त्याने बरीच टाळाटाळी केली, तरी सांगितलं की माझं नाव एक तनू म्हटला. पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून मी इथं आहे, तसंच शरीर माझं आहे. खोटं सांगत होता तो, कारण खोटाच होता. पण संध्याकाळची वेळ झाली होती, कुठेतरी आश्रय पाहिजे होता. राजा तिथे थांबलेला आहे. त्याला कळालं की हा प्रताप भानूच आहे, यांनीच आपलं राज्य हरण केलेलं आहे. पण याच्या सगळ्या कुटुंबाचा पूर्ण कसा नाश करता येईल, याचा एकट्याचा नाश करायचा नाही, त्या संपूर्ण कुलाचा नाश करायचा, अशा प्रकारची वाईट बुद्धी त्या साधूची होती, म्हणजे खोट्या साधूची. आणि त्यांनी ठरवलं की यांचा कसा नाश करता येईल. या प्रताप भानूचा त्यांचा सत्संग झालेला आहे. काही काही प्रश्न विचारले. प्रताप भानूचा खूप विश्वास बसला. एक तरुण इतक्या वर्षाचे हे राहतात, इथे कंदमुळं फळं खातात, आमकं तमकं बरंच. काय काय माणसाने विचारलं की तुमचं वय किती? तो म्हणता आमका जो होता ना त्यावेळेस मी होतो. एका माणसाचं काय सांगावं तुम्हाला, एका ठिकाणी एक माझ्याजवळ पुस्तिका आहे, मी म्हणजे दशरथाच्या लग्नात होतो. कशा करता असं माणसं सांगतात मला कळत नाही. काही माणसं आपलं वय जास्त सांगतात, काही माणसं आपलं वय कमी सांगतात. दोन प्रकार दिसून येतात. आता कोण कोण कमी सांगतं, कोण कोण जास्त सांगतं त्याला सांगत नाही. काही कारण नाही. क्यों खामखाम झूठ बोलते हो, पाप करते हो, जो है वो सच बताओ. सत्यासारखी श्रेष्ठ वस्तू कोणती नाही, खोट्यासारखी वाईट गोष्ट कोणती लक्षात ठेवा. सत्य बोलने से पुण्य होता है और पुण्य मनुष्य का संरक्षण करता है. पुण्याचा क्षय झाला तर माणसाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. खोटं कशा करता बोलायचं. काय काय माणसं म्हणतात महाराज तुम्हाला नाही कळायचं, म्हटलं संसारात खोटं बोलावंच लागतं. अरे नाही वाढला तर त्याच्यातून काय खोटं, असा निश्चय असला पाहिजे. क्यों झूठ बोलते हो, बिलकुल झूठ मत बोलो, कुछ नहीं होगा. निश्चय असला पाहिजे. खोटं बोलल्याने घोर पाप एकत्रित होत आणि ते पाप माणसाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही. पाप और पारा कभी पचता नहीं, ध्यान रखना. पाप और पारा कभी पचता नहीं, कभी न कभी वो खुला हो जाता है, ओपन हो जाता है. म्हणून पापानं निश्चित अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही आणि पुण्याने माणसाचा उद्धार होतो. म्हणून खोटं कशा करता बोलायचं. यांनी सगळं खोटं सांगितलेलं आहे. खरं हा राजा होता, त्याला हरवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी वनगमन केलेलं होतं. पण याचा विश्वास बसला. दाढी जटा वाढल्या, ऋषीचं रूप धारण केले, कुटिया बांधलेली, अग्निकुंड पेटवलेले आहे. सगळं खोटं होतं. त्याचा मित्रच होता काल की तो राक्षस ज्याचा मित्र आहे तो कधी साधू असू शकेल? ज्याचा मित्र राक्षस आहे म्हणजे कधी शक्य नाही. संग का रंग लग ही जाता है. नाही मी त्याच्याबरोबर असतो म्हणला, तसा मी गांजा पित नाही म्हणला. म्हणजे मजा आहे फार. माणसानं दुःसंग कधी करू नये. नस्तातव्यम न गंतव्यम. त्याच्याबरोबर चालू नये, त्याच्याबरोबर बसू नये. माशीच्या सोंडेमध्ये विष असतं, विंचवाच्या नांगीत विष असतं, सापाच्या दातात विष असतं आणि दुर्जनात सगळं अंग विषारी असतं. असा शास्त्र विचार.
म्हणून कुसंग कधी करू नये. या राजाच्या संगतीमध्ये हा राजा या साधूच्या संगतीत, खोट्या साधूच्या संगतीमध्ये रात्रभर राहिलेला आहे. यांनी आपला विचार मांडला की मला माझं राज्य कधी जाता कामा नाही. सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राज्य राहावं, मी अमर व्हावं. अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. खरं तर जगाची राहटी उपजेते नाशे नाशिली पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलेले ना अवघाचे आकार ग्रासेला काळी म्हणा. अवघाची आकार ग्रासियला काळे. 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 एक ते निराळे हरीचे नाम. हरीचे नाम. अवघाची आकार ग्रासियला काळे. अवघाची आकार ग्रासियला काळे. एक ते निराळे हरीचे नाम. हरीचे नाम. सगळं काळग्रस्त अशा प्रकारचं हे जगत आहे, पण निराळं एक आहे फक्त भगवंताचं नाम. ते सत्य अशा प्रकारचं आहे, शाश्वत स्वरूपाचं आहे. तेव्हा अमर व्हायचं आहे. माझं मी चक्रवर्ती राजा व्हावा, माझं राज्य कधी मला कोणी हरू नये, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या साधूला सांगितले. बोले हो सकता है, एक काम करो तुम. बोले ब्राह्मण भोजन दिलाव, सगळ्या ब्राह्मणांना सुग्रास भोजन आणि दक्षिणा दे. तुझं सगळं कुळ अमर होईल, तू मोठा अशा प्रकारचा चक्रवर्ती राजा होशील. पण त्यांनी षडयंत्र रचलेला आहे. स्वयंपाक करण्याकरता मी येईल आणि माझ्याबरोबर माझा मित्र येईल, आचार्य जो आहे तो येईल आणि त्याच्या हातून स्वयंपाक केला जाईल. आणि षडयंत्र रचताना त्यांनी तिथी मिती ठरवलेली आहे. सगळ्या ऋषीमुनींना सपत्नीक अशा प्रकारे भोजनाचं आमंत्रण दिलेले ब्राह्मण ऋषी पती पत्नींना. आणि सगळे ऋषीमुनी जेवण्याकरता आलेले आहेत. पण त्याच कालामध्ये हा त्या प्रताप म्हणून राजाच्या घरी गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर तिथला तो कालकेतू जो होता त्याचा मित्र राक्षस, त्या राक्षसाने त्याचा जो आचार्य आहे स्वयंपाक घरातला त्याला उचलून अशा प्रकारे पळवलेला आहे, बाजूला नेऊन बांधून टाकलेला आहे. आणि स्वतः त्या आचार्याचं रूप धारण करून याने अनेक प्रकारचे पशु मारलेले आहेत, हरण मारलेले आहेत आणि त्याचं मांस रांधलेलं आहे. अगस्त्य ऋषी आणि अनेक ऋषी मुनी एकत्रित आलेले आहेत. आणि ते भोजनाकरता जेव्हा गेले तेव्हा सगळ्यांनी हातपाय धुतले. ते आता पात्रावर जाऊन बसायचं आहे. आकाशवाणी झालेली आहे. प्रभूने विचार केला तर हे घनघोर पाप कर रहा है. या सगळ्या ब्राह्मणांना हा भ्रष्ट करायच्या विचारात आहे. यांना हे अभक्ष भक्षण देऊन यांचं ब्राह्मणत्व संपून जाईल. आणि ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे, लक्षात ठेवा. क्षत्रिय बाहू आहे भगवंताचे, जांघा जे आहे ते वैश्य आहेत आणि पाद जे आहेत ते क्षुद्र आहेत. असा क्रम आहे. भगवंताचं मुख आहे ब्राह्मण, लक्षात ठेवा. म्हणून त्या ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व संपेल म्हणून आकाशवाणी झाली की आप क्या कर रहे हैं, भोजन मत करना, ये अभक्ष भक्षण है. अभक्ष भक्ष हे तयार केलेलं आहे. असं सांगितल्याबरोबर सगळ्या ब्राह्मणांनी अगस्त्य ऋषी आल्याबरोबर ऋषींना कळायला बरोबर ऋषींना सांगितलं क्या करो, भोजन मत करो. सगळ्या ब्राह्मणांना शाप दिलेला आहे, जाओ तुम राक्षस हो जाओ.
राक्षस असं म्हटल्याबरोबर त्या प्रताप भानू राजा, त्याचा भाऊ अरिमर्दन आणि त्यांचा प्रधान धर्मरुची या तिघांची अवनती झालेली आहे. आणि हे तिघे जे आहेत, एक झाला रावण, दुसरा झाला कुंभकर्ण आणि धर्मरुची नावाचा जो प्रधान होता तो झालाय विभीषण. हे तिघही भगवंताचे लाडके असल्यामुळे, कारण धार्मिक होते, धर्माचरण करूनच एवढं मोठं राज्य वाढवलं होतं. पण या राक्षसानं षडयंत्र रचलेलं आहे. यांचा नाश करण्याकरता देवांना त्या तिघांचा उद्धार करण्याकरता रामचंद्रानं रूप धारण केले. या रीतीनं अनेक कारणांचा विचार केलेला आहे. मी काल एक विचार आपल्या पुढे मांडला की कर्मघाटावर जी कथा झाली, याज्ञवल्क्यांनी भरद्वाजांना जी कथा सांगितली, त्या कथेचा विचार शिवजीचं विवाह केला पाहिजे. हा विवाहाचा प्रसंग या तुळशी रामायणामध्ये प्रथम अशा प्रकारचा आलेला आहे. तुळशीदास रामायणामध्ये देखील तुळशीदासांनी अनेक प्रकारे नमन केलेलं आहे. पदमुपरागा बंदं गुरुपद पदमुपरागा बंदं पद पदमुपरागा सुरुचि सुबास सरस अनुरागा सुरुचि सुबास सरस अनुरागा अमीय मुरी मय चूरन चारू मुरी मय चूरन चारू अमीय मुरी मय चूरन चारू अमीर मुरी चूरन पाणी मंदर गुरु पद पदमुपरागा सुरुचि सुभास सरस अनुरागा सुरुचि सुभास सरस अनुरागा. गुरुचरणांची वंदना केली आहे. या तुळशीदास रामायणामध्ये नमन करताना खूप सुंदर अशा प्रकारचं वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे. भूत प्रेत पिशाच भूमी सज्जन दुर्जन ऋषी मुनी या सगळ्यांना वंदन केलेलं आहे. आपलं कार्य सिद्ध होण्याकरता या चराचरात व्याप्त असलेले सगळे प्राणी मात्र, सगळे जीव, सगळ्यांना वंदन अशा प्रकारचं केलेलं आहे. दुर्जनांना सुद्धा वंदन केलेलं आहे. फार गरजेचं आहे. भूत प्रेत पिशाच ते वंदन वाचतानाच खूप आनंद अशा प्रकारचा होतो. या सगळ्यांना वंदन करण्याचं कारण कार्यसिद्धी करता असंतुष्ट असलेला मनुष्य कार्यसिद्धी होऊ देत नाही. कळलं? जसे ऋषीमुनी तीर्थ हे सगळे कथा श्रवण करण्याकरता येतात, तसं भूत प्रेत पिशाच देखील कथा श्रवण करण्याकरता येतात. कळलं? कारण त्याच्याशिवाय त्यांचा उद्धारच होऊ शकत नाही. जर त्यांना वंदन केलं नाही किंवा त्यांची म्हणजे त्यांना नमन केलं नाही तर कार्यसिद्धी होत नाही. कळलं?
आणि म्हणून नमन करताना तुळशीदास महाराजांनी कोणाला सोडलं नाही, सगळ्यांना वंदन केलेलं आहे. भूत मात्रांना सगळ्यांना वंदन केलेलं आहे, जड चेतनाला वंदन केलेलं आहे. कारण जड असं जड चेतनाला वंदन करण्याचं कारण एकच, घट घट मे राम रमैया, प्रत्येक रजात परमात्मा आहे. अनुरेन उनी ठोकणा तुका आकाशा एवढा, अनुरेन सुद्धा परमात्मा व्याप्त आहे. अशा प्रकारचा बोध संतांचा असल्यामुळे संत या सगळ्या भूतसृष्टीमध्ये जेवढे म्हणून रज आहे, जडचेतन सगळे पदार्थ, या सगळ्या जडचेतन पदार्थांना ते वंदन करतात. असं नमन सुंदर प्रकारचं तुळशीदास महाराजांनी केलेलं आहे. आणि नमनानंतर पहिल्यांदा सुरुवातीला मी बोलून गेलो की एक नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार, श्रेष्ठांना नमस्कार करावा, वंदन करावं, भूतमात्राला वंदन करावं. आणि गुरुजींच्याकडून किंवा महापुरुषाकडून जो आशीर्वाद मिळतो, आशीर्वादानं सुद्धा माणसाचं मंगल जीवन अशा प्रकारचं होतं. म्हणून श्रेष्ठ पुरुषांच्या आशीर्वादानं सुद्धा माणसाचं कार्य सिद्ध अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून गुरुचरण पादुकांची किंवा गुरुचरण रजाची पूजा करतायत, त्याला वंदन करतात, त्याला नमन अशा प्रकारचं करतात. सुकृती संभूतन विमल विभूती, सुकृती संभूतन विमल विभूती, मंजुल मंगल मूड प्रसूती, मंगल मूड प्रसूती. संत चरण आशीर्वाद जर नसेल तर मनुष्य गती करू शकत नाही. काही ठिकाणी म्हटले, साधनेनं आपल्या चित्तात असलेल्या स्थूल वासना निवृत्त होतात, पण गुरुकृपेनं सूक्ष्म वासनाची निवृत्ती होते. गुरुकृपेशिवाय सूक्ष्म वासनाची निवृत्ती होऊ शकत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. बरं, ज्ञानोबा म्हणतात गुरु तेथे ज्ञान, सामान्य ज्ञानाचा विचार नाही. अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम, अध्यात्म ज्ञानानं परिपूर्ण असतात त्यांना गुरु म्हटले. गुरु या शब्दातच अर्थ भरलेला आहे. गुरु म्हणजे व्यापक, व्यापक परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले त्यांना गुरु म्हटलेले आहे. व्यापक स्वरूपाला प्राप्त करून देतात त्यांना गुरु म्हटलेले. गिरती ती गुरु, गिर्यते ती गुरु, घृणाती ती गुरु. जो अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो, जो अज्ञानाची निवृत्ती करतो, जो देवादिकाकडून स्थविला जातो, त्याला गुरु असं म्हटलं जातं. म्हणून अशा सद्गुरूंचं चिंतन, अशा सद्गुरूंचं स्मरण, अशा सद्गुरूंची चरणरजांची वंदना तुळशीदास महाराज करतात. हा कृतज्ञतेचा भाग आहे. काही कृतज्ञ असतात आणि काही कृतज्ञ असतात. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवीत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणतात. म्हणून कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या गुरुजींचं वंदन करतात, चरणरयांची वंदना करतात तुळशीदास महाराज. आणि पुढे अनेक प्रकारे वंदना करता करता रामायणाचा भाग सुरू अशा प्रकारचा होतो. आणि त्यात पहिला भाग म्हणजे शिवचरित्र अशा प्रकारचा आलेला आहे. तुळशीदास महाराजांचं चरित्र सुद्धा अत्यंत गोड अशा प्रकारचं आहे. तुळशीदास महाराज हे बांदा जिल्ह्यामध्ये राजापूर गावामध्ये, या तुळशीदास महाराजांचं गाव राजापूर, बांदा जिल्हा, गंगेच्या किनाऱ्याला हे राजापूर आहे. सरयू पारील नावाचे जे ब्राह्मण कुलामध्ये, डुबे आडनाव त्यांचं, या ब्राह्मण कुलामध्ये यांचा जन्म झाला. तुळशीदास महाराज आपल्या आईच्या उदरामध्ये 12 महिने असलेला हा पुत्र उदरात जेव्हा जन्म झाला तुळशीदासांचा,
तो तुळशीदास महाराजांच्या मुखामध्ये 32च्या 32 दात होते. हा सेवा प्रसंग पाहिला तर तुळशीदास महाराजांची आई जी आहे हिने विचार केला की जन्माला आलेल्या बाळाच्या मुखात 32च्या 32 दात कसे. पित्याने विचार केला की विपरीत ही घटना आहे, काहीतरी मुलगा अशा प्रकारचा विपरीत आहे. आणि मातेने मात्र ह्या बाळाला चुनिया नावाची दासी होती आणि त्या दासी जवळ या तुळशीदास महाराजांना दिलेला आहे. छोटा बालक जन्माला आलेला नुकताच. माता अत्यंत घाबरलेली आहे. आपल्याला असा पुत्र झाला, हा विपरीत पुत्र आहे, काहीतरी विपरीत घडणार आहे अशी हाय खाल्ली त्या मातेनं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकच दिवस ही माता जिवंत होती. दुसऱ्या दिवशी तुळशीदासांची आई मृत झालेली आहे. या बालकाला म्हणजे ती माहेरी प्रसूत झालेली होती, सासरी पाठवून दिलं त्या बाळाला. माता आणि पिताही देखील संपलेले आहेत. तुळशीदास महाराज पोरके झाले. दासीने मात्र 5 वर्ष या बाळाला सांभाळलं. 5 वर्षाची झाल्यानंतर दासी सुद्धा मृत झालेली आहे. तुळशीदास महाराज बाल असताना घरोघर ब्राह्मणांच्या घरी जाऊन भिक्षा मागावी, काहीतरी खावं. परंतु त्यापेक्षाही पार्वती मातेला दया आलेली. रोज पार्वतीने एका ब्राह्मणीचं रूप धारण करावं आणि तुळशीदासांना येऊन भोजन करवावं. 5 वर्षाचा असताना 5 वर्षाचे झाल्यानंतर या पार्वती मातेनं त्याला सांभाळ केलेला आहे. भोजनाच्या वेळेला भोजन द्यावं आणि निघून जावं. लहान असल्यामुळे तुळशीदास महाराज इकडे तिकडे बागडत होते. एक महात्मा राहत होते नरहारी नंद म्हणून. त्यांच्याकडे यांना कोणीतरी घेऊन गेलं आणि त्यांनी त्याला ठेवून घेतलेला आहे. अतिसुंदर मुलगा, फार बुद्धिमान. आणि मग त्याच्यावर ब्राह्मण कुलामध्ये 7व्या वर्षी जानव धारण केलं जातं. क्षत्रियाच्या कुलामध्ये 10व्या वर्षी जानव धारण केलं जातं, म्हणजे मौंजी बंधन होतं. आणि वैश्याच्या गळ्यामध्ये जे जानव घातलं ते 12व्या वर्षी मौंजी करण्याची पद्धती आहे. तुळशीदास महाराज हे 7 वर्षाचे झालेले आहेत. मौंजी बंधन झालेलं आहे. आणि मौंजी बंधन होताना त्यांना गायत्री मंत्राचा जप द्यावा लागतो ज्यावेळेस जानवं घालायचं असतं त्यावेळेस. पण तुळशीदास महाराजांना कोणी शिकवलं नव्हतं गायत्री मंत्र. तुळशीदास महाराज जन्माला आले त्यावेळेस राम म्हटले. आणि जेव्हा जन्मी घालायचा प्रसंग आला त्यावेळेस तुळशीदास महाराजांनी गायत्री मंत्राचा जप एका क्षणात केला. पुढे त्या महात्म्याने देखील तुळशीदास महाराजांना दुसऱ्या एका महात्म्याच्याकडे सुपूर्त केलेला आहे काशी क्षेत्रामध्ये. आणि काशी क्षेत्रात गेल्यानंतर चारी वेद साई शास्त्राचा अभ्यास करून हे विद्वान झाले. आणि घाटावर साधना करू लागले. एक काशीला एक कोणता घाट जिथे प्रेत जाळले जातात, मणिकर्णिका नावाचा घाट आहे. आणि त्या घाटावर प्रेत जाळतात. आम्ही एकदा काशीला गेलो आणि आमच्याबरोबर 7-8 मंडळी होती. उन्हाळ्याचे दिवस होते. एका दिवशी 500 प्रेत आलेले होते. आणि अक्षरशः ते प्रेत सगळे लाकडासारखे रचून ठेवलेले होते बरं का. आमच्या बरोबरची मंडळी म्हणाली की महाराज आपण आंघोळ करून पटकन इथून निघून जायचंय. म्हटलं आपला नंबर लागणार नाही. असं सहजासहजी कुणाचा नंबर लागत नाही. आपल्याला मुक्काम करायचा आहे. क्षेत्रात आल्यावर मुक्काम करावा, तीर्थामध्ये स्नान करावं, कथा देवदर्शन करावं आणि नंतरच तिथून जावं. तर त्या मणी घाटावर किंवा मणिकर्णिकेच्या घाटावर यांनी साधना करावी. आणि तुळशीदास महाराज
त्या घाटावर असतानाच पुढे तुळशीदास महाराजांच्या चित्तामध्ये साधारणतः 18-19 वर्षाचे तुळशीदास महाराज झाले. 20 वर्षाचे. गावाकडे आपण जावं, आपला वाडा, आपलं घर, आपलं कोण राहिलेलं आहे पाहण्याकरता गावी आलेले राजापूरला. पाहिले तर कोणी नाही, वाडा भग्न झालेला होता. परंतु तिथेच एका सुंदर अशा प्रकारे ब्राह्मण कन्येशी त्यांचा विवाह झालेला आहे. नदीच्या पलीकडेच, राजापूरच्या पलीकडेच गंगेच्या किनाऱ्याला दुसरे गाव आहे. त्या गावचे एका ब्राह्मणाचा सुंदर अशा प्रकारची कन्या, तिच्यावर विवाह झाला. तुळशीदास महाराज विवाह केल्यानंतर संसार करू लागले, व्यवहार करू लागलेले आहेत. आपल्या पत्नीवर ते भयंकर आसक्त अशा प्रकारचे होते. पुढे काही दिवसानं एक प्रसंग असा झाला की श्रावण महिन्याचे दिवस होते. नदीला भयंकर पूर आलेला होता गंगेला. गंगेचं पात्रही फार मोठं अशा प्रकारचं आहे. तुळशीदास महाराजांनी पत्नीचा माहेरून निरोप आलेला होता. कोणीतरी निरोप आल्याबरोबर की घरी बोलवलेलं आहे, माहेरी बोलवलेलं आहे. निरोप मिळाल्याबरोबर तुळशीदासांची पत्नी आपल्या मालकाला न विचारताच नदीच्या पलीकडेच गाव आहे निघून गेलेले आहे. जेव्हा तुळशीदास महाराज बाहेरून कुठून तरी आले, चौकशी केली, कुठे गेली. चौकशी आली ती कळालं की माहेरी गेलेली आहेत, काही कामानिमित्त गेले आहेत, बोलवून आलं होतं म्हणून गेली, लगेचच येणार आहे. पण तुळशीदास महाराज एक दिवस सुद्धा थांबू शकले नाही. संध्याकाळच्या वेळेला तुळशीदास महाराज पत्नीकडे जाण्याकरता निघाले. काही नाही, तिकडे अशी पद्धत आहे काशी क्षेत्राच्या भागामध्ये की मड्याला थोडंसं अग्नी लावलं की मड गंगेमध्ये ढकलून द्यायचं. आता ते सगळं बांधलेलंच होत. तुळशीदास महाराजांच्या डोक्यात विचार असा आला अनुकूल की आपल्याकरताच हे आहे, आपल्याला पलीकडे जाण्याकरता. तिकडे काही लाकडं जुळून अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकले जातात, त्याच्यावर बसून गंगा पार केली जाते. मोठमोठे ज्या नद्या आहेत त्यांच्या कडेला त्याला काय म्हणतात, पडाव वेगळं, पडाव एका लाकडाचा असतो, दुसरं काही नुसतेच तराप म्हणतात. त्याला लाकडं जुळूनच केलेलं असतं ते बांधलेलं, आणि त्याच्यावर बसून तुळशीदास तेही काय म्हणू आपण प्रेत वाहन करण्याकरता जी तिरडी केलेली असते. आता तुमच्या भागात काय नाव आहे मला माहित नाही, सगळ्या भागात वेगवेगळेच नाव आहे. तर ते प्रेत वाहन करण्याकरता 2 बांबू 7 कामट्या, त्याच्यावर परत काढबा, हा सगळा ठेवलेलाच. त्याला असं वाटलं की आपल्यालाच तिकडे जाण्याकरता ही सगळी तयारी करून ठेवली. तुळशीदास महाराज त्याच्यावर बसले, एका हाताने पाणी असं ओलवलेलं आहे, धार अशी होती गंगेची, पैल फिरायला गेले. बऱ्याच दूरवर असं ते वाहत गेलेले आहे. श्रावण महिन्याचे दिवस, नदीला पाऊस आहे, कधी कधी झिमझिम पाऊस पडत होता. कशाचा विचार येत नाही. कामातुरा नाम न भयम न लज्जा या न्यायाला अनुसरून तुळशीदास महाराज तिकडे गेलेले आहेत. गेल्यानंतर रात्रीची वेळ आहे, अपरात्र आहे. पत्नी एका खोलीमध्ये झोपलेली आहे. त्या घराजवळच एक उत्कृष्ट प्रकारचं झाड होतं, लिंबाचं मोठं झाड, आणि त्या झाडावर एक साप होता. तो साप लोंबकळला होता. यांनी विचार केला की आपल्याला वर येण्याकरता दोरी बांधून ठेवली. माणसं अनुकूल विचार करीत असतात आपल्या मनाप्रमाणे. ते कुठला विचार न करताना त्या सर्पाची दोरी केली आणि त्या झाडावर चढून पुढे फांदीवर पाय ठेवला आणि खिडकीत उडी मारल्याबरोबर ती पत्नी जागी झालेली आहे. जागी झालेली पत्नी तिने विचारला की आपण आला कसा. म्हटले मी हे काय, तू दोरी बांधून ठेवली, मी तिला धरून आले. म्हटलं वर डोकवून पाहिला तर तो सर्प होता. तिला भयंकर दुःख झालेलं आहे. किती आसक्ती, तिने थोडी निर्वत्सना केलेली आहे. बोले ये हाड़ मांस के शरीर के लिए इतना प्रयास करते हुए इससे आधा प्रयास अगर आप प्रभु के चिंतन में करते थे तो आपका उद्धार हो जाता था. अशा रीतीनं तिनं वाक्प्रयोग केल्याबरोबर तुळशीदास महाराजांना तो बाणासारखा लागलेला आहे. आणि तुळशीदास महाराजांनी त्या क्षणालाच घराचा त्याग केला आणि गंगेच्या काठी येऊन साधना केली, घनघोर साधना केली. आणि त्या साधनेचा परिपाक म्हणूनच
पुढे साधना करता करता गंगेच्या काठी हनुमंतरायाची भेटी झालेली आहे. बरं, एका प्रेतानं हनुमंताची भेटी करायला लावली त्या स्मशानातच. आणि तिथून हनुमंताची भेटी झाल्यानंतर हनुमंतराया वृद्ध स्वरूपामध्ये त्यांनी रामचंद्राचं दर्शन या तुळशीदास महाराजांना अयोध्यामध्ये चित्रकूटच्या ठिकाणी, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, या चित्रकूटाच्या घाटावरच रामचंद्राचं दर्शन. तुळशीदास चंदन घेशी तिलक करे रघुवीर. रघुवीर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं. या रीतीनं रामचंद्राचं दर्शन झालं. आणि तुळशीदास महाराजांनी दर्शन झाल्यानंतर रामचरित मानस नावाचा हा ग्रंथ म्हणजे तुळशीदास रामायण हे लिहिण्याची वृत्ती निर्माण झाली. एक कुटिया बांधलेली आहे आणि त्या कुटियामध्ये एक पवित्र अशा दिवशी तुळशीदास महाराजांनी हा ग्रंथ लिहिण्याला सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहायचं ठरवलं होतं. संस्कृत दिवसभर संस्कृत ग्रंथ लिहिल्यानंतर जेवढे श्लोक व्हायचे तेवढे संध्याकाळी पुन्हा साफ होऊन जायचे. एक श्लोक राहायचा नाही. भगवान परमात्म्याचा संकेत झालेला आहे की तू संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहू नको, तुमच्या बोली भाषेमध्ये. म्हणून ही जी भाषा आहे अयोध्या या परिसरामध्ये ही भाषा बोली जाते, व्रज भाषा. या भाषेमध्ये हा अशा प्रकारचा ग्रंथ निर्माण करायला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे तुळशीदास महाराजांनी हा ग्रंथ निर्माण केला. हा ग्रंथ निर्माण करीत असताना ग्रंथ पूर्ण झालेला आहे. आणि हा ग्रंथ काशी क्षेत्रामध्ये पूर्ण झाल्यानंतर विश्वनाथाच्या मंदिरामध्ये हा ग्रंथ ठेवण्यात आला. पण हा ठेवित असताना इतर जे ब्रह्मवृंद आहेत ते तुळशीदास महाराजांचा म्हणजे तुळशीदास महाराज अत्यंत कडक अशा प्रकारचे साधक होते आणि मोठे विद्वान अशा प्रकारचे होते. अनेक ब्राह्मवृंद जे आहेत ते त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना ते चांगलं वाटत नव्हतं की याने ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि तो प्राकृतामध्ये केलेला आहे. आणि प्राकृतातला हा ग्रंथ कशा करता केला म्हणून अनेक प्रकारे त्रास त्यांनी दिलेला आहे. तो ग्रंथ जाळून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. पण जेव्हा जेव्हा तुळशीदास महाराजांच्या कुटीवर तो ग्रंथ चोरण्याकरता येत असत तेव्हा तेव्हा दोन धनुर्धारी राम आणि लक्ष्मण हे दोनही संरक्षण करण्याकरता त्या कुटीवर राहत असत. असा अनेकांनी अनुभव घेतला. तेव्हा तो ग्रंथ नाश करण्याचा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला की हे काही वेगळे प्रकरण आहे. मग काही विद्वानांना विचारलं की हा जो ग्रंथ निर्माण केला, भागवताचे मोठे गाढे काय विद्वान त्यांच्याकडे नेलेला आहे आणि त्यांना दाखवला हा ग्रंथ. सांगितलं की हा ग्रंथ कसा आहे. त्यांनी सांगितलं की हा बेजोड अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि तुळशीदास बर का, तुळशीदासाची फार मोठी माहिती त्यांनी गायलेली आहे. एक महापुरुष आहे असं वर्णन केले ब्राह्मणांच्या समक्ष. नंतर हा ग्रंथ विश्वनाथाच्या मंदिरात नेलेला आहे. पण नेल्यानंतर सगळ्या प्रकारचे पुराण शास्त्र जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या सगळ्यात खाली ठेवला आणि त्याच्यावर सगळे पुराण ग्रंथ किंवा शास्त्र ठेवले, दर्शन ठेवलेली आहेत. पण दररोज सकाळी एक प्रसंग असा घडला की हा ग्रंथ तळात ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हा ग्रंथ सगळ्याच्या वर होता आणि त्याच्यावर सत्यम शिवम सुंदरम म्हणा. सत्यम शिवम सुंदरम, 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 सत्यम शिवम सुंदरम,
सत्यम शिवम सुंदरम अशा प्रकारचे अक्षर त्याच्यावर उठलेले आहेत. आणि मग मात्र सगळ्या ब्रह्मवृंदांची जी घमेंड होती ती जिरलेली आहे. सगळे वंदन करू लागले तुळशीदास महाराजांना. खूप मोठा अशा प्रकारचा सत्कार तुळशीदास महाराजांचा झालेला आहे. काशी क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशा प्रकारचे ठरले. आणि तुळशीदास महाराजांनी हा ग्रंथ सगळी सर्वत्र अशा प्रकारचा प्रसिद्ध झाला. आज तर उत्तर प्रदेशामध्ये या प्रदेशात जर आपण गेलो तर इतर कोणताही ग्रंथ तुम्हाला दिसणार नाही तुळशीदास रामायणाशिवाय. सर्वत्र अशा प्रकारचा प्रसिद्ध झाला. असा हा ग्रंथ निर्माण केला. आणि त्या ग्रंथामध्ये नमन केलेलं आहे. मी आपल्याला सांगितलं या पद्धतीनं तुळशीदास महाराजांनी अक्षराला नमन केलंय, शब्दाला नमन केलेलं आहे, संपूर्ण भाषेला वंदन केलेलं आहे. नमनाचा प्रकार अक्षर जे आहेत, अनेक अक्षरातूनच शब्द निर्माण होतात आणि अनेक शब्दांच्या संग्रहातूनच शास्त्र निर्माण होतं. 52 अक्षराच्या बाहेर कोणताही मंत्र नाही. 52 अक्षराची 12 खडी आहे. या 12 खडीच्या बाहेर कोणताही मंत्र नाही. तात्पर्य एकच सांगायचं आहे की नमन करताना अक्षरांना सुद्धा नमन केलं. अक्षरच माणसाला अक्षर स्वरूपाला प्राप्त करून देतात. हा त्यातला महत्वाचा भाग. रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायको. अक्षर, अक्षराचा समूह, रस. अन्नामध्ये षडरस असतात आणि शास्त्रामध्ये किंवा भाषाशास्त्रामध्ये नवरस असतात. या नवरसामध्ये त्या नवरसांना सुद्धा वंदन अशा प्रकारचं केलं. मंगल करणारी सरस्वती आहे, त्या सरस्वतीला वंदन केले. गणेशांना वंदन केले. भवानी शंकरू वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शिवजीला आणि भवानीला वंदन केलेलं आहे. श्रद्धा हीच भवानी आहे आणि विश्वास हाच शिव आहे. या दोघांचं एकत्रीकरण झाल्याशिवाय जीवनात अलौकिक आनंद निर्माण होत नाही. श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं यमाशितो इव क्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. शिवजींचं वर्णन केलं आहे. भगवान शिव म्हणजे कल्याण. भगवान शिवजींचं वंदन करताना वाकडा असलेला चंद्र तो सुद्धा भगवान शिवजीने डोक्यावर धारण केल्यामुळे त्याला सुद्धा एक प्रकारचा मोठेपणा मिळालेला आहे. सर्वत्र चंद्राचं वंदन केले जातं. चंद्राला आपण देवता समजतो. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. बरं का, सगळ्या गुणांना युक्त असलेले किंवा ऐका यशस्वी अवधान ज्ञान वैराग्य याने युक्त असलेला परमात्मा त्या सीतारामाला वंदन केलेलं आहे. कवीश्वर और कपीश्वर. कवीश्वर म्हणजे वाल्मिकाला वंदन केलेलं आहे आणि कपीश्वर म्हणजे हनुमंताला वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. उद्भवसिती संवारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेय करिस सीतां नतोहम रामवल्लभां यन्मायावशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्सत्त्वा नमृषैव भाति सकलं राज्यौ यथा हेरब्रह्मः यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्बोधिस्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरि. नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तस्वकाय
सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मातनोती. हे सगळं जे केलंय बरं का, जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा बरं का, या परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा एक सगुण साकार परमात्मा, एक निर्गुण निराकार परमात्मा, सगुण साकार पण जड आणि सगुण साकार पण चेतन असे भगवंताचे रूप आहेत. वास्तव परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा आहे. निर्गुण निराकार परमात्मा काहीच करीत नाही. निर्गुण निराकार परमात्मा तो अनुग्रह करीत नाही. निर्गुण निराकार कसा प्रकाश काहीच करत नाही. प्रकाशात माणसं चोरी पण करतात, प्रकाशात माणसं ग्रंथही वाचतात, प्रकाशात सत्कर्म होतं आणि कुकर्मही घडतं. प्रकाश कोणाला बंधन करत नाही. तसं निर्गुण निराकार परमात्मा काही करत नाही, पण सगुण साकार परमात्मा मात्र अनुग्रह करतो. म्हणून परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करताना निर्गुण निराकार परमात्म्यालाही वंदन केलेलं आहे. सगुण साकार परमात्मा, सगुण निराकार परमात्मा म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारा जो परमात्मा आहे. सगुण निराकार परमात्मा ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, शिव भगवान विष्णू पालन करतात आणि भगवान शिव हे संहार करतात. अशा प्रकारे रूपाचं वर्णन करताना त्या सगळ्या रूपांना भगवान तुळशीदास महाराज वंदन करतात. आणि पुढे उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा त्या सगळ्यांनाही वंदन करतात. उत्पत्ती स्थिती लय करणारा एकच परमात्मा आहे, पण आपण मात्र म्हणतो की शिवजी संहार करतात, ब्रह्मदेव उत्पत्ती करतात आणि विष्णू पालन करतात. ही भगवंताची लीला आहे. ही भगवंताची काय लीला आहे. वास्तव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमात्म्याची आहे. तो काय वाटेल ते करू शकेल, पण लीला करताना भगवान परमात्मा रूप धारण करतात. अवर का थोड़ी देर के लिए भगवान नाम का आश्रय करेंगे. जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जानकी वल्लभ जय सिया राम, दशरथ नंदन जय सिया राम. जानकी नंदन जय सिया राम, दशरथ नंदन जय सिया राम. जानकी वल्लभ जय सिया राम, दशरथ नंदन जय सिया राम. जानकी नंदन जय सिया राम, दशरथ नंदन जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. बोली जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. जय रघुनंदन जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम.
नंदन जय सिया राम। जानकी नंदन जय सिया राम। दशरथ नंदन जय सिया राम। जय रघुनंदन जय हो। जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय हो जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम बोलो जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय रघुनंदन जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। कपासु साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फलदासु। निरस विशद गुणमय फलदासु। सोसै दुख पर छिद्र दुरावा पर छिद्र दुरावा वंदनीय अजिहि जगदीश पावा। वंदनीय अजिहि जगदीश पावा। साधु चरित शुभ चरित कपासु निरस विशद गुणमय फलदासु। निरस विशद गुणमय फलदासु। साधू चरित्रा संबंधी तुळशीदास महाराज सुंदर वर्णन करतात. साधू चरित्र कसं आहे, जसं कापसाचं झाड असतं, त्या कापसाला जे बोंडे येतात खरं तर निरस अशा प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये काही रस नसतो, पण ते अत्यंत गुणकारी अशा प्रकारचे असतात. कापूस निर्माण होतो, तो कापूस अनेक प्रकारचं दुःख सहन करतो. कापसाच्या शेतातून तो कापूस काढला जातो, ते कापसाचे बोंड वाळले जातात, त्यातून कपाशी काढताना त्याला रगडलं जातं, सरकी बाजूला केली जाते, कापूस बाजूला केला जातो. आणि एवढं झाल्यानंतर तो जो कापूस आहे त्या कापसाचे पिळे तयार केले जातात, त्याचा धागा काढला जातो, त्या धाग्याचे वस्त्र तयार केले जातं, उभी आडवी वस्त्र धागे तयार केले जातात. आणि ते वस्त्र मात्र समाजाची आभूळ झाकतात, शरीर झाकलं जातं. तसं साधू देखील आपल्या जीवनात त्या कापसासारखे साधू आहे. कापसाला कशाचा लेप लागलेला नसतो, निरस असतात बरं का. कुठेही साधू संसारात कुठे रस घेत नाही. रसोई सहा असलेला परमात्मा, त्या परमात्म्याचा रस तुका म्हणे चाखुळी सांगे आणि मज अनुभव आहे अंगी. या न्यायाप्रमाणे साधूचं जीवन असतं. दुसऱ्यांचं संरक्षण करणे, दुसऱ्याला बोध देणे,
त्याला श्रेष्ठ अशा प्रकारे सुखाच्या साम्राज्यावर आरूढ करण्याचं काम साधू करतात. असं श्रेष्ठ साधूचं जीवन असतात असं वर्णन तुळशीदास महाराज कापसाचं उदाहरण देऊन करतात. कापूस सगळं जे सहन करतो ते केवळ दुसऱ्याला झाकण्याकरता, तसं संत देखील अगरबत्ती जळते पण सुगंध मात्र सगळ्यांना मिळतो. तसंच साधूंचं जीवन आहे बरं का. जगाच्या कल्याण संसार जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह भीती परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टाभीती परोपकारे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकारे स्वतः दुःख सहन करतात आणि दुसऱ्याची छिद्र झाकतात. त्यांना संत असं म्हटलेलं आहे, त्यांना साधू असं म्हटलेलं आहे बरं का. साधू सहा ज्याने धुतले त्याचं नाव साधू. सहा ज्याने धुतले त्याचं नाव साधू. परोपकाराय सताम विभूतया परोपकारा करताच येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. खरं तर मिळवायचं काही नाही, पण जगा करताच जे आपलं जीवन चंदनासारखं झिजवतात असे जे संत, त्या संतांचं वर्णन करता साधूचं पुढच्या एका चौपाईत सुंदर विचार मांडलेला आहे. मुद मंगलमय संत समाजू मुद मंगलमय संत समाजू जो जग जंगम तीर्थ राजू जो जग जंगम तीर्थ राजू जो जग जंगम तीर्थ राजू. मुद मंगलमय संत समाजू. मुद म्हणजे मुळातच मंगल, मंगलानांच मंगलम असलेला परमात्मा, त्याच परमात्मे चालते ज्ञानाचे बिंबतयाचे अवयवते सुखाचे कोंब एर माणूसपण भांब लौकिक भागू ज्ञानोबरा म्हणतात. ते चालतं ज्ञानाचं बिंब. मुद मंगलमय संत समाजू. संत समाज हा मूळचाच मंगल अशा प्रकारचा आहे. मूळचाच मंगल अशा प्रकारचा आहे, कारण तोच परमात्मा आपली सत्ता पारमार्थिक सत्ता टाकतो आणि व्यावहारिक सत्तेत येऊन जगाचं कल्याण करतो. असे जे संत आहे, तीर्थ जे आहेत त्या तीर्थात माणसाला स्नानाकरता जावं लागतं, पण संतरूपी तीर्थ जे आहे ना ते आपल्याकडे येणार आहे. त्याला जंगम तीर्थ म्हटलं. चालतं बोलतं तीर्थ म्हणजे संत,
ह्या तीर्थात जाण्याकरता स्नान करण्याकरता जाण्याकरता खर्च येतो, पण संतरूपी तीर्थ जर आपल्या दारात आलं तर आपल्या जीवनाचा पूर्ण उद्धार करून टाकतं. अशा प्रकारचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी आहे. हा विचार तुळशीदास महाराज सांगतात. संतांना वंदन केले, साधूंना वंदन अशा प्रकारचं केलेलं आहे. सगळ्या जीवाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाची पूर्णता निवृत्ती आणि त्याला ज्ञान प्राप्त करून ज्ञान स्वरूप स्थितीला प्राप्त करून देण्याचं काम संत करतात. असं संतांचं किंवा साधूचं विशेष आहे. आणि म्हणून साधूंनाही वंदन केलेलं आहे. मंगल अशा प्रकारचे मुद मंगलमय संत समाज, सगळा संत समाज जेवढा आहे ते जंगम तीर्थ आहे. जंगम तीर्थ म्हणजे जाणार येणार अशा प्रकारचं तीर्थ, सर्वत्र जाणार येणार. तीर्थाकडे आपल्याला स्वतःला धाव घ्यावी लागते, परंतु संतरूपी तीर्थ आपल्याकडे आले की त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. या तीर्थात जाण्याकरता अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो, कदाचित सांगता येत नाही. माणसाचं जीवनही संपून जातं. तीर्थयात्रा करणं हे सोपं नाही, त्याला भरपूर अशा प्रकारचा पैसा लागतो. पण जंगम तीर्थ जे संतरूपी तीर्थ आहे, या तीर्थामध्ये आपण जर न्यायचं ठरवलं तर आपण धावू शकतो, पण तितकं सोपं नाही. लक्षात ठेवा, संत विरळायसा कोणी तुका त्याशी रोटांगणी. संत विरळ अशा प्रकार शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक वनामध्ये चंदन सापडणार नाही, प्रत्येक शैलामध्ये म्हणजे पर्वतावर रत्न किंवा हिरे माणिक सापडणार नाही. क्वचित ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. तसं साधू सुद्धा विरळ अशा प्रकारचे सापडतात. साधू पुष्कळ असतील पण साधू सापडणार नाही. साधू उकारात फरक केला की काम बिघडते ना. दीर्घ आणि रस्व उकारात फरक केला की काम बिघडतो. साधू पुष्कळ भेटतील पण साधू भेटणार नाही, हा त्यातला खरा विचार आहे. आणि म्हणून असे जे साधू संत आहेत त्या साधू संतांना सुद्धा तुळशीदास महाराजांनी वंदन अशा प्रकारचं केलेलं आहे. या तीर्थामध्ये आपण स्नान केलं म्हणजे माणसं सकाम बुद्धीनं स्नान करतात. तीर्थे बाह्य मळूक शाळे कर्मे आभ्यंतर उतळे. या तीर्थानं बाह्यमळ शाळण होणार आहे, परंतु जंगम तीर्थाचा जर संग केला तर अंतर्मल निवृत्त होतो. संतरूपी या जंगम तीर्थामध्ये जर आपण स्नान केलं तर अंतरात असलेलं जो बळ आहे त्या मलाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य संतांच्या वचनामध्ये. संतांची वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण, एवढं सामर्थ्य संतांच्या वचनामध्ये आहे. म्हणून हे जंगम तीर्थ जे आहे ते सगळ्यांचा उद्धार करणारं तीर्थ आहे असं तुळशीदास महाराज वर्णन करतात. भजन वर्णन करताना दुर्जन तसा दुर्जन हा उपकारी आहे. तो स्वतःचा नाश करून देखील काय करतो, स्वतःचा नाश करतो. तसं त्यांनी दृष्टांत असा दिलाय, शेतीमध्ये पाऊसही पडतो आणि शेतीमध्ये गाराही पडतात. पाऊस पडला तर शेती चांगली होती आणि जर गारा पडल्या तर डोळ्याच्या सुद्धा गाराच होत. ती गार काय करते, नाश करणारी आहे पाणीच आकार धारण केल्यामुळे. तसे दुर्जन जे आहेत ना ते सुद्धा असेच नाश करणारे असतात. त्यांना देखील वंदन केलेले. दृष्टांत खूप सुंदर एका श्लोकामध्ये सांगितलंय. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पुढचा श्लोक मोठा गोड आहे. मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालन यथा, असा विचार मानला. दात घासायच्या अगोदर दुसराच प्रयोग केला जातो.
तसं म्हणजे पहिले सज्जनांना वंदन करावं, पण पहिले दुर्जनांना वंदन करावं. कारण सत्कर्मामध्ये टांग अडवण्याकरता म्हणजे दुर्जन लोक पुढेच असतात. सत्कर्मामध्ये मजा आहे फार मोठी. का घडतं कसं घडतं कळतच नाही. सत्कर्म करताना त्या सत्कर्मामध्ये देखील अशा प्रकारे विघ्न आणणारे माणसं कधी कधी दिसून येतात. फार दुःख अशा प्रकारचं वाटतं. पण शास्त्रकार सांगतात काय दुर्जनम प्रथम वंदे, दुर्जनाला प्रथम वंदन केलं पाहिजे. सज्जनम तदनंतरम, सज्जनांना नंतर वंदन करावं. तसं सज्जनांना वंदन केलंय तसं दुर्जनांना देखील वंदन केले तुळशीदास महाराजांनी. इथे आपण थांबूया. आगे की कथा कल करेंगे. हरि राम 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 सीताराम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम. हरि राम 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 सीताराम राम राम. हरे राम 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 सीताराम राम राम. हरि राम 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 सीताराम राम राम. हरे 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 राम 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 सीताराम राम राम. राम 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 राजा राम राम राम. राम 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 सीताराम राम